साताऱ्यात जलमंदिरचे झाले जनमंदिर। नमस्कार, मी वृद्धी वृत्तशाहीमध्ये आपलं स्वागत करते। चला तर पाहू आजची सविस्तर बातमी। सातारा दिनांक 18/4/2024। महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनी आज दुपारी 12 वाजता महाविकास आघाडीचे 12 वाजवण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात निघाले होते। यावेळी त्यांच्या ऐतिहासिक जलमंदिर या निवासस्थानचे अक्षरशः जनमंदिर झाले। सर्वत्र जनतेचा एकच आवाज घुमत होता, एकच नेता एक आवाज, उदयनराजे उदयनराजे या जयघोषाने संपूर्ण सातारा शहर दणाणून गेला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे स्वतः उपस्थित राहिल्याने आता शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच कार्यकर्ते प्राचार्य यंत्रणेचा एक भाग बनले आहेत। जलमंदिर या ठिकाणच्या श्रीचे पूजन करण्यापूर्वी साताऱ्यातील सर्व युगपुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करण्यात आले। त्यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी सदैव तत्पर राहण्याची त्यांनी शिवप्रतिज्ञा केली। आज सकाळी 8 वाजल्यापासूनच सातारा शहर व तालुका, जावळी, कराड, पाटण, कोरेगाव, वाई, महाबळेश्वर, खंडाळा व खटाव तालुक्यातील काही भागातून मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे सर्व प्रचारक व कार्यकर्ते एकत्र जमले होते। विशेष बाब म्हणजे सातारा जावलीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सुरुची बंगल्याभोवती कार्यकर्ते व प्रचारकांची मोठी गर्दी होती। तशीच गर्दी जलमंदिरात पाहण्यास मिळाली। पाण्याच्या प्रत्येक थेंबातून जसा सागर तयार होतो तशा पद्धतीने या जनमंदिरात जनतेचा आवाज व फटाक्याची आतिषबाजी भाविक जनतेने करून जनमंदिरातच अभिषेक करून या विजयाचे कमळ फुलवले। छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या मावळ्यांना एकत्र करून स्वराज्याची स्थापना केली होती। आज पावणे 400 वर्षांनी पुन्हा एकदा दुसऱ्या स्वातंत्र्याच्या लढाईसाठी व देश अभिमान व देशाप्रती समर्पण करण्यासाठी आधुनिक स्वातंत्र्य सैनिक पाहण्यास मिळाले। जिकडे पाहावे तिकडे जनसागर लोटला होता। यातूनच निकाल स्पष्ट झाला असून आज खऱ्या अर्थाने गुरुवार ही श्री दत्ताचा वार आहे। त्याचप्रमाणे लोकशाहीमधील संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार मुख्यमंत्री व 2 उपमुख्यमंत्री त्याचबरोबर महायुती व घटक पक्षाचे प्रमुख तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अशा पद्धतीने लोकांनी लोकांसाठी सुरू केलेले लोकराज्य म्हणजे लोकशाही व्याख्या या ठिकाणी पाहण्यास मिळाली। बैलगाडी ही ग्रामीण भागाचे प्रतीक आहे। या बैलगाडीत बसून आदरणीय श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या रॅलीला धूमधडाक्यात सुरुवात केली। त्यांना शुभेच्छा व पाठिंबा व्यक्त करण्यासाठी 150 ते 200 प्रमुख संघटनेचे पदाधिकारी, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया व शेतकरी संघटना व घटक पक्षातील अनेक मान्यवर स्वतः पायी रॅलीत सामील होऊन जयघोष करत होते। सुनील काटकर काका, धुमाळ, जितू खानविलकर, चंद्रकांत पाटील यांच्यासह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी व जावली तालुक्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी अमित कदम, सागर भोगावकर, तालुका अध्यक्ष साधू चिकणे यांच्यासह मच्छिंद्र क्षीरसागर, वसंतराव मानकुमरे, जयदीप शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते। ढोल ताशाचा निनाद व जनसागराचा उदंड प्रतिसाद यामुळे सर्वच आत्मविश्वासाने वावरत होते। स्वतः राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी सुद्धा या अभूतपूर्व गर्दी पाहून सर्वच कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद दिले। विजय दिसून आला असला तरी महाराष्ट्रात मताधिक्याने निवडून येणारी सातारची जागा याची नोंद व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली। जलमंदिरा शेजारील गडकर आळीतील बैलगाडीतून खऱ्या अर्थाने रॅलीला सुरुवात झाली। त्यावेळेला स्वतः श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनी ही लोकशाहीची बैलगाडी सदैव मार्गक्रमण करेल असा सार्थ विश्वास व्यक्त करून सर्वांचे मनपूर्वक आभार मानले। तरुणांचा उत्साह व ज्येष्ठ शेतकरी बंधूंचा आशीर्वाद लाभल्याने खऱ्या अर्थाने जलमंदिरात कमळ फुलले आहे हे सिद्ध झाले।
विक्रम बाबासाहेब सर्वच माणसं तुमच्या आमच्या आनंद मंडळ मधुकर मंडळ कमळ जनता बँकवाले सारे सर्व मंडळ कहेगा दिल्ली जाएगा कमल 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 कमल। अरे कोण कोण आहे माझ्या बरोबर? साऱ्या बहिणीचे भाऊ माझ्या बरोबर आहेत, साऱ्या मातांचे पुत्र माझ्या बरोबर आहेत, साऱ्या बहिणींचे भाऊ माझ्या बरोबर आहेत, साऱ्या मातांचे पुत्र माझ्या बरोबर आहेत, माणूस माणूस म्हणून लढणारी माणसं माझ्या बरोबर आहेत। अरे त्यांच्या रक्ताचा रंग लाल आहे, माणसं माझ्या बरोबर आहेत। बघा माननीय अशोक बापू माझ्या बरोबर आहेत, गोरगरिबांचा गोरगरिबांचा दीनदलितांचा साठी चित्रपटाचे उमेदवार उद्यानाचे बोलते महाराष्ट्रात एका उमेदवारी अर्ज दाखल छत्रपतीच्या राजघराण्यावरती प्रेम असणारे सर्व मावळे, सर्व महायुतीचे पदाधिकारी ऐतिहासिक राजधानी सातारा नगरीमध्ये आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित आहोत। आता सर्वांना एक आनंदमय असं वातावरण झालेलं आहे। त्या क्षणाची आपण आजपर्यंत वाट पाहत होतो। लोकशाही पद्धतीनं आपल्या लोकशाहीवरती राज्य करणारे आपले लोकशाहीतील राजे, आपल्या सर्वांचे आवडते राजे सन्मान छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब यांना दिल्ली मल्हारपेठचे कृषी संघ तुमचं स्वागत आहे। विजयाच्या निर्धारामध्ये तुम्ही सहभागी झालात। तान मन आणि धनानं काम करणारे ही निष्ठावान कार्यकर्ते त्या विजयाच्या ह्याच्यामध्ये निर्धाराने सहभागी झाले। तरी भैया तुमचं विशेष अभिनंदन घ्यावा। धन्यवाद। प्रचंड सहा जनता होय नाट्यापुरा एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, देशातील एक नंबरचं मताधिक माणसाला आपल्याला द्यायचं आहे। समाज समाज समाज